आले. गुड मॉर्निंग राहू. गुड मॉर्निंग. आज उठल्या उठल्या फुटबॉल. येस. फुल चार्ज. अंकिताचं मॉर्निंग रुटीन सुरू आहे, कामं सुरू आहेत एक एक. येस, आज आमचा चहा झालाय. फक्त जरा बेडरूम आवरायचं राहिलं होतं कारण राहू जरा उशिरा उठला. सो जरा आता बेडरूम मधलं सगळं आवरून घेते. मी देणार. अच्छा, तू देणार आहे चष्मा माझा? कुठे आहे? हा काय? मी आला. दे. नाही, माईक नको आहे आता. बंद कर आता ड्रॉवर. जेव्हा एक्स्ट्रा असेल तेव्हा माहित देतो. हा चालेल. ड्रॉवर तो मॅनेज करतोय सध्या. हा, म्हणून सगळं विचारतोय हे हवंय का ते हवंय का. काय पडलं? हे सविता इथेच खेळ राहू असा सरळ. राहू फोडशीला काहीतरी. नाही. हळू मार खालून. एकदम straight मार फक्त. उठायचं बोल नाहीये. नाही, बॅगेत आहेत ना अजून. आहेत ना? हे बाहेर होते त्याच्या सगळ्याच्या घड्या केल्या. अरे बाबा जागा नव्हती ना. का? अरे एवढे कपडे आणले एक एक बॅग मध्ये आणि एक ही. आणि ते सगळे अमेझॉन बॉक्स हे अमेझॉनचे सगळे हा. बॉक्स आहेत. ते होते ना यावेळेस. हेच ना, याच्यात तेच होतं. हो, आणि आज बाकीचे बाहेरचे बॉक्स आहेत ते. ही एक बॅग. ती ऑलरेडी आहे, आजी आबांची ठेवलेली आहे इथे. ते आजी आबांची आहे ती. आज करायचं ते अनबॉक्सिंग. येस. बघूया आपण आता बाहेर जाऊन येऊया. वेळ मिळाला तर मग त्याचं पण ते अनबॉक्सिंग open करूया. करू. अरे राहू, आता खेळत नको बसू, आपल्याला जायचंय. आवर पटकन. अरे त्याचा आवर पटकन. आपण त्याला जाऊन येऊया सांगते ना. म्हणतो एकदा बाबा बरोबर खेळतो. नाही नाही, आता आपण जाऊन येऊया, मग खेळूया संध्याकाळी. ज्यांचं पण हॉटेल होईल ते जिंकेल. ओके. हो, पण हॉटेल होईल ते आपण संध्याकाळी खेळूया. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो नेहमीप्रमाणे संडे रुटीन सुरू आहे. माझी थोडीशी कामं चालली आहेत, राहूचं खेळणं चाललंय आणि आज आम्ही जाणार आहोत थोडंसं बाहेर फिरायला. ॲक्च्युली प्लॅन ठरला होता पण थोडासा डायसी होता, जाऊया का नको जाऊया. पण आम्ही म्हटलं चला जाऊया. सो आम्ही कुठे जाणार आहोत, आज काय काय करणार आहोत हे बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. पण निघण्याआधी जरा सगळं घरातलं आवरून घेते. बेडरूम मधलं आता आवरून झालंय. इथे सुद्धा ही थोडीशीच भांडी आहे ती लावून घेते. अगदी 1-2 कप आहेत ते घासून घेते आणि फ्रेश होतो आणि निघतो. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt. हा कुठला आहे का? कुठून आणलाय आपण? हा डीमार्ट मधला फ्लेवर सांगते. लेमन. अच्छा, खादी सोप लेमन. लेमन फ्लेवर आहे हा. काय बघायचंय ते बघ, ते त्या वॉलचं मेजरमेंट बघ ना. इथल्या कॅबिनेट साठी. कॅबिनेट साठी पण, आणि मी जी म्हणते ना एक पट्टी लावून घ्यायची खाली. अच्छा, इथे पट्टी लावायची. हा हे बघ, इथे 1 फूट एवढं येईल. बघू दे. ह्याच्याच वर लावूया ना. आणि हा, इथेच लावून घेऊया. बरोबर, मग इथे पुढे कॅबिनेट येईल. होईल ते ऍडजस्ट बरोबर. म्हणजे हा स्क्वेअर एवढा मिळेल आपल्याला. बसेल. हो, तर ह्या वॉलवर आम्हाला कॅबिनेट वगैरे बसवून घ्यायचंय, थोडंसं स्टोरेज करायचंय. त्याचंच आता आम्ही मेजरमेंट घेत होतो. वेळ आहे अजून, पण आम्ही आता सहज प्लॅनिंग करतोय त्याचं. आमचं आवरलंय आता. अंकिताची पूजा राहिली आहे, ती आता ती करते. ती झाली की आम्ही निघू. राहू रेडी? येस. चलो निघूया ना. चला Yes. लवकर निघूया म्हणजे कधीच होत हो, नाही. कधीच होत नाही. चला. पाऊस आला. छत्र्याने येत आणि आज भिजायचं आज. आज ना आपण रेन डान्स करूया. नॅचरल रेन डान्स. नॅचरल एकदम. काय खायचंय राहुल? गोळा. हा, गोळा गोळा. बसलास ना? चलो. बसला. तर तुम्ही बघितलं असेल थोड्या वेळापूर्वी आम्ही निघालोत, अर्ध्या रस्त्यात पोहोचलोत आणि आम्ही जातोय माटुंग्याला. तिकडनं पुढे बघूया, थोडंसं गणपती आहे. सो म्हटलं दादरला वगैरे जाऊन थोडंसं काही जर शॉपिंग करता आलं तर शॉपिंग करूया आणि थोडंसं फिरणार आहोत. सो आम्ही काय काय करतोय त्यासाठी स्टे ट्यून्ड. आणि फायनली आम्ही माटुंग्याला आलेलो आहोत. माटुंगा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझी बर्थ प्लेस आहे. माझा जन्म इथे झाला आणि माझं पूर्ण बालपण 3रीपर्यंतचं आयुष्य सगळं इथे मी स्पेंड केलेलं आहे. माटुंग्याला माझी शाळा,
सगळं इथे होतं. माझी आजी इथे राहायची, म्हणजेच माझ्या आईची आई. माझ्या आईचं माहेर हे माटुंग्याचं. माझ्या मावशा, माझी आई, त्यांची शाळा, त्यांचं कॉलेज सगळं इथे माटुंग्यात झालेलं आहे. त्यांचंही लग्नापर्यंतचं आयुष्य इथे गेलेलं आहे आणि त्यामुळे माटुंगा हे आमच्या सगळ्यांसाठीच खूप स्पेशल आहे. माझे सगळे कझिन्स वगैरे सगळे इथे यायचे, इथे खेळायचे. मी इथे का होतो कारण माझे आई बाबा बिझी असायचे, त्यांचं सिरियल शूटिंग नाटक या क्षेत्रामुळे ते बिझी असायचे. सो मी मोस्टली माझ्या आजीकडे असायचो इथे माटुंग्याला. आणि आता मी इथे आलो आहे आणि मला सगळं इथे नवीन वाटतं आहे कारण सगळं चित्र पालटलं इथे. सगळे उंच उंच टॉवर्स झाले आहेत. पहिले सगळे 2-3 माळ्याच्या बिल्डिंग्स होत्या, पण काही खुणा त्या तशाच आहेत. म्हणजे ही जी गार्डन्स आहेत, आत्ता तुम्ही बघितलं असेल राहू खेळतोय ज्या गार्डनमध्ये, त्या गार्डनमध्ये एकेकाळी मी यायचो लहान असताना आणि ते माझ्यासाठी म्हणून खूप स्पेशल वाटतं आहे. आणि आपलं असंच आहे की लाईफ आपलं पुढे जात असतं, पण आठवणी मात्र सगळ्या तशाच राहतात. लहानपणीपासूनच्या सगळ्या आपल्या मनात ताज्या राहतात. आणि जसं आता पुष्कर म्हणाला की बालपणीच्या आठवणी आपल्या ताज्या राहतात. आता तर या व्लॉगिंगमुळे त्याच्या सगळ्या या मेमरीज कॅप्चर झालेल्या आहेत. त्याला कधीही वाटलं किंवा कधीही त्या आठवणी आल्या तर तो नक्कीच व्लॉग ओपन करून बघू शकतो. सो आणि मला असं वाटतं की बालपणीच्या आठवणी आपल्या प्रत्येकालाच खूप खास असतात कारण एक आपण म्हणतो ना सगळा एक काळ आपण तिथे घालवलेला असतो आणि मग त्या कधीतरी आठवलं की आपल्याला नॉस्टॅल्जिक फील होतं. सो लग्नानंतर मला पुष्करने दाखवलं होतं, पण राहूला आम्ही असं फर्स्ट टाईम घेऊन आलो आहे की बाबा या गार्डनमध्ये खेळायचा, त्याच्यामुळे त्यालासुद्धा ते आज खूप स्पेशल वाटतं आहे. सो आता हे गार्डन एक्सप्लोअर करून झालं आहे आमचं आणि आता आम्ही जाणार आहोत सँडविच खायला. इथे लहान मुलांना खेळायचं गार्डन होतं आणि इथे आम्ही इथे क्रिकेट खेळायला यायचो. सगळे माझे कझिन्स आले की आम्ही या ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळायला यायचो. हे अगदी घराच्या जवळ आहे. आणि हा जो टॉवर दिसतोय तिथे आधी 3 माळ्याची बिल्डिंग होती जिथे माझी आजी राहायची आणि आता त्या ठिकाणी मोठा टॉवर झालाय. आणि त्या बिल्डिंगच्या समोर एक बदामाचं झाड होतं, ते अजून मात्र तसंच आहे. आणि 1998 साली हे माटुंग्याचं घर काढलं गेलं आणि त्यानंतर आमचं माटुंग्याशी नातं थोडं दुरावलं आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. आज मला सगळं माटुंगा एक्सप्लोअर करणार. येस. आणि आता आम्ही आलोय सँडविच खायला, जिथे माझी आई मावशी त्यांच्या कॉलेज लाईफ वगैरे सगळं ते इथे गेलं माटुंग्यात. सँडविच खायला ते यायचे सगळे. तिथे आम्ही आता सँडविच खायला आलेलो आहोत. आणि आम्ही घेतलंय मसाला चीज टोस्ट सँडविच. कसं आहे, आवडलं? सँडविच खाल्ल्यानंतर आणि थोडंसं फिरून झाल्यावर आम्ही गेलो रामाश्रयमध्ये, माटुंग्याचं वन ऑफ द मस्ट विजिट साऊथ इंडियन ऑथेंटिक फूड रेस्टॉरंट. माटुंग्यावरनं आता आम्ही निघालोत आणि आम्ही जातो आता दादरला. दादरला प्रचंड गर्दी आहे आणि गणपती किंवा दिवाळी असे काही फेस्टिवल्स असतील तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दादरला भरपूर गर्दी असते कारण शॉपिंग ऑप्शन्स खूप आहेत. आणि खरं तर आम्ही दादरमध्ये पोहोचलो पण पार्किंग शोधतोय कारण गर्दी असल्यामुळे कुठे गाड्यासुद्धा पार्क करता येत नाही आहे. एकदा विचार केला की गाडी आणूयाच नको, टॅक्सीने जाऊया, पण परत घरी जाताना तिथे जाऊन गाडी घ्या हे आहेच. थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला पार्किंग मिळालं आणि आम्ही चालत चालत दादर मार्केटला पोहोचलो. प्रचंड गर्दी होती पण तरी शॉपिंगचा मूड होताच. पण राहू थोडासा कंटाळलेला, त्याच्यामुळे आम्ही लगेचच तिकडनं निघालो. तर माटुंगा दादर सगळं फिरून आम्ही बॅक टू ठाणा आलेलो आहोत. ॲक्च्युली दादरला इतकी गर्दी होती त्यामुळे आम्हाला फार काही शूटसुद्धा नाही करता आलं. आणि आता डिनरसाठी आम्ही आलेलो आहोत मेटकुट या रेस्टॉरंटमध्ये. मराठमोळं सगळं ऑथेंटिक फूड इथे मिळतं. सो आम्हालासुद्धा असं लाईट काहीतरी खायचं होतं. सो मग आम्ही तूप वरण भात कॉम्बो असं घेतलं आहे आणि एक गावरान थाळी घेतलेली आहे. सो जेवणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत. गावरान थाळी आज आम्ही जी ऑर्डर केली होती त्यामध्ये कोशिंबीर, पिठलं, फोडणीचं वरण, शेवेची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, 2 प्रकारच्या चटण्या आणि ज्वारीची भाकरी आणि राईस असा त्यांचा मेन्यू होता.
सो घरी पोहोचलेलो आहोत, छान फ्रेशसुद्धा झाली आहे आणि असा हा आजचा दिवस आमचा मस्त स्पेंड झाला आहे. खूप जुन्या आठवणींना आज उजाळा दिलेला आहे, खूप जुन्या आठवणी आल्या स्पेशली पुष्करला आणि त्याच्याबरोबर मी आणि राऊनेसुद्धा खूप एन्जॉय केलं आहे आणि आता दमायलासुद्धा खूप झालं आहे. आज हा व्लॉग इथेच थांबवते आहे. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.